अमेरिकेमधील सॅन होजेमध्ये बृहन महाराष्ट्र मराठी मंडळाकडून अधिवेशन घेण्यात आलं आणि या अधिवेशनामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलाखत घेण्यात आली। पाहुयात राज ठाकरेंच्या मुलाखतीतील हा काही भाग। भाषणामध्ये जेव्हा तुम्ही जाहीर सभांमध्ये प्रामुख्याने बोलता तेव्हा तुमच्या मनामध्ये उसळणारा व्यवस्थेविरुद्धचा राग जो आहे तो सातत्याने असा खरा लखलखताना दिसतो। अनेकांचा राग फक्त शब्दात असतो, तुमचा शब्दांच्या पलीकडे जो व्यवस्थेच्या विरोधातला राग आहे तो अखंड जिवंत आहे इतकी वर्ष तुमच्या मनामध्ये। ह्या रागाचा संबंध तुमच्या तारुण्याशी आहे का आणि व्यवस्थेशी तो किती आहे? त्याचा तारुण्याशी काय संबंध नाही। आमच्या आजोबा सांगायचे ना की माणूस विचाराने तरुण पाहिजे, कळलं का? वय वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इकडे तिकडे असतात, पण तो विचाराने तरुण असेल तर मला असं वाटतं की त्याला राग येणं स्वाभाविक आहे। आणि ज्या गोष्टी आपल्याकडे घडत असतात, मी कालच कोणाशी तरी बोललो होतो इथे आपल्या हॉटेलच्या गेटवरतीच मला काही जण मला भेटले, त्यांना मी त्यांना सांगत होतो की भारतामध्ये लोकशाही आपण म्हणतो, पण भारतामध्ये लोकशाही नाही आहे। आपल्याला लोकशाहीचा अर्थच नाही कळलाय अजूनपर्यंत भारतामध्ये। अमेरिकेमध्ये जी आहे त्याला मी लोकशाही म्हणेन, आणि याचं कारण माणूस नुसता सुशिक्षित असून चालत नाही, माणूस सुज्ञ पण असायला लागतं। ते जे सुज्ञ असणं, तिथे डेमोक्रेसी नांदते, तिथे लोकशाही नांदते, कळलं का? मला बोलायला मिळतंय मी त्यांना तेच उदाहरण दिलं की ऑस्करच्या व्यासपीठावरनं मेरिल स्ट्रीप येतात आणि त्या ट्रम्पच्या विरोधात बोलतात, आणि त्या बोलल्यानंतर, इतकं कडवट बोलल्यानंतर मेरिल स्ट्रीपच्या चित्रपटांना काही त्रास होत नाही त्याच्यानंतर। मला असं वाटतं की ह्याच्यासारखी लोकशाही नाही कुठची। पण हे वातावरण भारतात का तयार होऊ शकलं नाही असं वाटतं तुम्हाला? नाही, आपल्याकडे तसं नव्हतंच ना कधी। इतके हजारो वर्ष राजा आणि प्रजाच होतं ना। अचानक कोणाला तरी वाटलं आणि तुम्ही लोकशाही, जगातली सगळ्यात मोठी लोकशाही असलेला देश, ते फक्त आपल्याकडे पॉप्युलेशनने मोजतात, त्याचा लोकशाहीशी काही संबंध नाही। पण ज्या प्रकारच्या आपल्याकडे इलेक्शनच्या सिस्टीम चालतात, किंवा ज्या प्रकारचं काय आपण ज्याला भ्रष्टाचार म्हणूया, ज्या प्रकारचं करप्शन, आता करप्शन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या इकडे अमेरिकेत पण असतील, कुठे युरोपात असतील, अजून ठिकाणी असतील, पण खालपर्यंत नाही आलंय ते वरच्या लेवलला काहीतरी असतील गोष्टी, पण ते खालच्या लेवल आपल्याकडे सगळ्या वरपासून खालपर्यंत सगळं आलंय। आणि त्याच्यामुळे आपण एक साधं उदाहरण समजा घेतलं की एखाद्या मुलाला जर समजा डॉक्टर होण्यासाठी म्हणून जर समजा 1-2 कोटी रुपये जर समजा कॉलेजला द्यावे लागत असतील, तर तो कॉलेजमधनं बाहेर पडल्यावर डॉक्टर झाल्या पहिल्यांदा लुटायला सुरुवात करेल 2 कोटी। आता हे 2 कोटी रुपये द्यायचे, त्याच्यातनं त्यांनी डॉक्टर व्हायचं। मला असं वाटतं की ह्या पूर्वी गोष्टी नव्हत्या ना, ह्या हल्ली सगळ्या वाढायला लागल्यात आणि त्या खूप देशामध्ये खूप वाढत आहेत। मला काय देशाला आपल्या शिव्या द्यायच्या नाही आहेत, तो उत्तमच देश आहे, त्याच्याबद्दल प्रश्न नाही आहे, पण काही सिस्टीम्स अशा आहेत ज्याच्याबद्दल मला राग येतो, ज्या मी बोलून दाखवतो, ज्या मी व्यक्त करतो। आताचा समजा तुम्ही महाराष्ट्रामधली परिस्थिती पाहिली, ह्यांची इतके आमदार फोडले, ह्यांनी इतके आमदार फोडले, ह्याच्यानंतर निवडणुका होत आहेत, निवडणुका झाल्या की ह्यांची मतं मिळतात, ह्यांची मला कळत नाही समाजाला नक्की की काय पाहिजे। जर लोक रांगा लावून जर समजा एका विश्वासाने जर एका राजकीय पक्षाला जर मतदान करत असतील, आणि ते मतदान केल्यानंतर तुम्हाला एखादी गोष्ट आवडते की बाबा ह्या राजकीय पक्ष मला आवडतोय म्हणून मी मतदान करतोय, आणि त्याच्यानंतर तो राजकीय पक्ष उठतो आणि भलत्याच लोकांबरोबर जातो, आणि तरी लोक म्हणतात बरं ठीक आहे। म्हणजे अशा प्रकारची जर तुम्ही मतांशी जर प्रतारणा करणार असाल तर हे वायात जाणार सगळं प्रकरण, हे हातामध्ये काही राहणारच नाही। म्हणजे उद्या आत्ताची जी मी परिस्थिती पाहतो आपण, ही जर समजा आता आपण सुधारायला नाही घेतली सगळ्यांनी मिळून, तर आपण अराजकाकडे जाऊ। कोणीच कोणाला कंट्रोल करत नाहीये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।